महाराष्ट्र के धुले जिले में कृषि विभाग ने बड़ी कार्रवाई करते हुए गुजरात से आ रहे एक प्राइवेट ट्रैवल वाहन से करीब 20 लाख रुपए का नकली कपास बीज बरामद किया है। अधिकारियों ने वेशभूषा बदलकर रात्रि गश्त के दौरान ये छापा मारा। कृषि विभाग को खुफिया जानकारी मिली थी कि गुजरात से नकली बीजों की बड़ी खेप महाराष्ट्र लाई जा रही है। इस इनपुट पर धुले कृषि विभाग की टीम ने रात भर निगरानी रखी और जैसे ही ट्रैवल वाहन पहुंचा, छापामार कार्रवाई की गई। वाहन से 1200 से 1300 पैकेट नकली कपास बीज बरामद किए गए। ये बीज अंकुर कंपनी के नाम से नकली तरीके से बनाए गए थे। इसके अलावा पिनगार्ड राशि 6595G जैसे नामों से पैकेजिंग कर नकली बीज बेचे जा रहे थे। यह बीज महाराष्ट्र में प्रतिबंधित है, बावजूद इसके बिक्री की कोशिश की जा रही थी। कृषि विभाग की इस कार्रवाई से नकली बीज माफियाओं में हड़कंप मचा गया हुआ है। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय धुळे व विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय नाशिक येथील भरारी पथकाने या पथकामध्ये विभागीय गुणनियंत्रण अधिकारी श्रीयुत उल्हासराव ठाकूर, त्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी मनोज कुमार सिसोदे व मी स्वतः अरुण श्रीराम तायडे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धुळे व जगदीश बोराळे कृषी अधिकारी पंचायत समिती धुळे, त्यानंतर आमचे शासकीय पंच श्री मनोज पाटील व नितीन मासोळे यांच्या 6 जणांच्या पथकाने रात्रीपासून तालुकाभर वेषांतर करून, आमचे जे मनोज कुमार सिसोदे त्यांनी वेषांतर करून आम्ही सर्व रात्रभर फिरत होतो। रात्रीच्या वेळेला सकाळी 2:30 ते 2:45च्या दरम्यान आम्हाला बोरपूर चौक पोलीस धुळे बोरपूर हॉटेल बालाजी इथं 228 पाकिटं देण्यास येत असणाऱ्या कारला आम्ही पकडलं व त्याला पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशनला घेऊन आलो असता आमच्या टीममधील 2 अधिकारी तिथे FIR नोंदायचं काम करत असताना आम्ही ट्रॅव्हल्स चेकिंगसाठी 4 वाजता निघालो तिथून। त्यानंतर आम्ही गुजरातवरून अहमदाबादवरून नागपूर, अकोला, बुलढाणा याकडे जाणाऱ्या सगळ्या ट्रॅव्हल्सची चेकिंग केली। तर त्यामध्ये विजय ट्रॅव्हल्समध्ये आम्हाला STBTची 50 पाकिटं व त्यानंतर JMBS ट्रॅव्हल्समध्ये जवळजवळ 1200 पॅकेट्स सापडून आली। असा एकूण 20 लाखाचा मुद्देमाल आम्हाला इथं सापडून आला।